दर्शको नमस्कार. आरोग्य संपदा या कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. आरोग्य संपदा या कार्यक्रमातून आरोग्याशी निगडीत वेगवेगळ्या विषयांवर आपण माहिती आणि तज्ज्ञांचा सल्ला नेहमीच घेत असतो. आज देखील असाच एक महत्त्वपूर्ण विषय चर्चेला घेतलेला आहे. अनेक व्यक्तींमध्ये जन्मतःच व्यंग असतं, कधी आघातामुळे कधी आजारपणामुळे हे आलेलं असतं. अशांसाठी एक प्रभावी आणि सुरक्षित पर्याय म्हणजे प्लॅस्टिक सर्जरी समजल्या जाते. प्लॅस्टिक सर्जरी अशा रुग्णांचं सौंदर्य तर वाढवते, शिवाय त्यांच्यामधील आत्मविश्वास देखील वाढवते. त्यामुळे अशा रुग्णांच्या आयुष्यामध्ये एका प्लॅस्टिक सर्जनची भूमिका किती महत्त्वपूर्ण असते. प्लॅस्टिक सर्जरी म्हणजे नेमकं काय, कशी केली जाते, त्याचे फायदे काय आहेत, समज गैरसमज एकंदरीत सगळ्याच मुद्द्यांवर आजच्या या आपल्या कार्यक्रमातून प्रकाश टाकूया. कार्यक्रमाचं शीर्षक आपण घेतलेलं आहे प्लॅस्टिक सर्जरी काया परिवर्तनाची प्रक्रिया. आणि याविषयी माहिती देण्यासाठी स्टुडिओत उपस्थित आहेत प्लास्टिक सर्जन डॉक्टर सुधांशू कोठे. डॉक्टर गेल्या अनेक वर्षांपासून या क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करत आहेत. अनेक रुग्णांना त्यांनी नवा चेहरा, नवी ओळख दिलेली आहे. याशिवाय त्यांनी जवळपास 8,000हून अधिक हेड अँड नेक कॅन्सर पेशंटची रिकन्स्ट्रक्शन सर्जरीज केलेल्या आहेत. आणि या क्षेत्राशी निगडीत सोशल वर्कही डॉक्टर भरपूर करतात. एकंदरीत सगळ्याच मुद्द्यांवर आजच्या या कार्यक्रमातून आता आपण चर्चा करूया. डॉक्टरांकडून मुलाचं मार्गदर्शन घेऊया. स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. आणि कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. प्लास्टिक सर्जरीविषयी फारशी माहिती पूर्वी सर्वसामान्य जनतेमध्ये नव्हती, पण आता तंत्रज्ञान विकसित होत गेलं, सोशल मीडियाचा वापर, त्यामुळे बरीचशी जनता ही अलर्ट झालेली आहे, समजायला लागलेलं आहे. पण आजच्या या आपल्या मुलाखतीतून दर्शकांच्या मनातल्या प्रश्नांना आता उत्तर देऊया. तर सुरुवात प्लास्टिक सर्जरीच्या इतिहासापासून करूया ना. काय इतिहास आहे याचा? प्लास्टिक सर्जरी तसं पाहिलं तर भारतात त्याचं ओरिजिन आहे. सुश्रुतांनी पहिली प्लास्टिक सर्जरी केली होती आणि तसं पाहिलं तर ती प्लास्टिक सर्जरी त्यांनी नाकाची केली होती. नाक छाटल्यामुळे किंवा गेल्यामुळे ते कपाळाच्या स्किननी आणि टिश्यूनी ते तयार करणं, ती जवळजवळ तशीच आजही वापरली जाते. बरं. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा, साधारण काही हजार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. बरं. तर ती सर्जरी इतकी चांगली होती आणि इतकी परफेक्ट असणार की आजही ती तशी त्यासारखीच वापरली जाते. तिथून सुरू होऊन मग कालानी हळूहळू त्याच्यात ॲडिशन्स झाले. मग वर्ल्ड वॉरमध्ये खूप सारे इंजुरीज, खूप सारे हे झाले. त्याच्यात मग प्लास्टिक सर्जरी अजून इव्हॉल्व्ह झाली आणि त्या काळातच, वर्ल्ड वॉर्सच्या काळातच ते सेपरेट झालं बाकीच्या ब्रांचेसपासून. कारण मग लोकांच्या महत्त्व लक्षात आलं की याला वेगळं प्राधान्य देणं जरुरी आहे. मग रिकन्स्ट्रक्शन कसं करायचं हे सगळं हळूहळू त्याच्यात स्पेशलाइज केलं लोकांनी. म्हणजे इतका जुना इतिहास आणि त्या काळात तो शोध लागलेला आणि आजही त्या पद्धतीने काम होतंय, हे खरंच म्हणजे जुन्या इतिहासाचं कौतुकच करावं. आणि आता हळूहळू आपल्यासारखे डॉक्टर्स त्याच्यामध्ये संशोधन करतात आणि पुढे त्यात वेगवेगळ्या पद्धतीने पावलं पडतच आहेत. मग प्लॅस्टिक सर्जरी म्हणजे नेमकं काय डॉक्टर? प्लास्टिक या शब्दाचा अर्थ म्हणजे घडवणे, मोल्ड. हा प्लास्टिकॉस या शब्दावरून येतो, ग्रीक शब्दावरून. ते मोल्ड करणं, कुठलीही गोष्ट रिक्रिएट करून त्याला परत शेप देणं अशासारखा त्याचा अर्थ आहे. तर कुठलीही टिश्यू असो, त्याच्यात शरीराचा कुठलाही भाग असो, त्याला व्यंगत्व आलं किंवा वेगळा आहे किंवा फंक्शन नाही करत आहे तर त्याला फंक्शन देणं, किंवा जखमा झाल्या किंवा गड्डा झाला शरीरात, काही कारणाने शरीराचा काही भाग काढावा लागला तर तो रिप्लेस करणं आणि तसा बनवणं हे प्लास्टिक सर्जरीचं काम असतं. बरं. मग प्लास्टिक सर्जरी करण्याची गरज केव्हा भासते? प्लास्टिक सर्जरी खरं तर अगदी लहान मुलांपासून अगदी वृद्ध लोकांपर्यंत प्लास्टिक सर्जरीची गरज पडू शकते आणि कुठल्याही परिस्थितीत पडू शकते. कारण इंजुरीज होऊ शकतात, इन्फेक्शन्स होऊ शकतात, कॅन्सर होऊ शकतो. जन्मजात काही लोकांना वेगळेपण असतं, त्याच्यात सुद्धा प्लास्टिक सर्जरी होते. तर अगदी लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत आणि कुठल्याही वयोगटाला प्लास्टिक सर्जरी लागू शकते. मग साधारण प्लास्टिक सर्जरीचे प्रकार कोणते आहेत? प्लास्टिक सर्जरी अशी ब्रॉडली क्लासिफाय केली तर आम्ही असे दोन मोठे प्रकार म्हणतो, रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी आणि कॉस्मेटिक सर्जरी. खरं तर ते अगदी तेवढं डिस्टिंग्विश्ड नाही आहे, त्याच्यावर खूप मोठा ओव्हरलॅप आहे, पण एक समजायसाठी सोपं जावं म्हणून. बरं. आणि वेगळ्या वेगळ्या सिच्युएशन्समधल्या प्लास्टिक सर्जरीप्रमाणे असं आपण म्हणूया की त्याचं क्लासिफिकेशन झालं आहे. प्लास्टिक सर्जरी ही जी स्पेशालिटी आहे ही शरीराच्या विभागावर नाही क्लासिफाय केलेली. जसं गायनेक आहे तर बायकांच्या ह्याच्यावर कान, नाक, घसा म्हटलं ते स्पेसिफिक ऑर्गन्स, तसं प्लास्टिक सर्जरीमध्ये नाही आहे. सगळेच अवयव, सगळ्याच पूर्ण शरीराला प्लास्टिक सर्जरी लागू शकते.
म्हणून मग आपण त्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी हे केलंय, क्लासिफाय केलंय. बरं. जसं कंजेनायटल ॲनोमॅलीज म्हणजे जन्मजात ज्यांना वेगळेपण असतं किंवा डिफॉर्मिटीज असतात, त्यांची कंजेनायटल डिफॉर्मिटीजची प्लास्टिक सर्जरी होते. त्याच्यात क्लेफ्ट लिप झालं, पॅलेट झालं, म्हणजे ओठ बनलेला नाही आहे, टाळू बनलेला नाही आहे. बरं. किंवा चेहरा किंवा डोक्याचा भाग हा वेगळा बनला आहे, त्याचा शेप खूप वेगळा आहे आणि वाईट आहे. किंवा हाताचे डिफॉर्मिटीज आहेत ज्या जन्मजातच पोटातच मुलाला होऊन ते तसंच बाहेर येतं. तर मग त्याला फंक्शन देणं, ते पार्ट्स रिक्रिएट करणं, हा एक प्रकार झाला. मग आपल्याला माहिती आहे ते अगदी लोकांना माहिती आहे ते बर्न्स एक प्रकार आहे. मग इंजुरीजमध्ये जसं ॲक्सिडेंट्स झाले किंवा इन्फेक्शन्स झाले, त्याच्यात काही हात किंवा पायाचा किंवा कुठल्याही भागाचा शरीराच्या त्याच्यात इन्फेक्शन झाल्यामुळे तो भाग उघडा पडला किंवा तो भाग नाहीसा झाला, गळून गेला, तर मग तो भाग बनवणं किंवा उघडा पडला असेल तर तो झाकणं, हे प्लास्टिक सर्जरीने केलं जातं. त्याला क्रेनियोमॅक्झिलोफेशियल सर्जरी म्हणजे चेहऱ्याचे कंजेनायटल ॲनोमॅलीज झाले. मग ट्रोमा सर्जरी, ट्रोमा रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी. मायक्रो सर्जरी एक भाग आहे ज्याच्यात मायक्रोस्कोप खाली आम्ही इकडची टिश्यू उचलून त्याचे ब्लड व्हेसल्स दुसऱ्या भागाला जोडून ते दुसरीकडे प्रोव्हाइड करतो. मग हँड सर्जरी एक स्पेशालिटी आहे. आणि कॉस्मेटिक सर्जरीमध्ये वेगळे वेगळे भाग आहेत. कॅन्सर रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी आहे. असे हे वेगवेगळे प्रकार आहेत. मग आता या कॉस्मेटिक सर्जरीवर थोडा प्रकाश टाकूया ना. कुठल्या प्रकारच्या सर्जरीज केल्या जातात यात? कॉस्मेटिक सर्जरी पर्टिक्युलरली असं आपण म्हणूया की जिथे तसं पाहिलं तर शरीराला किंवा जगायला म्हणून ते अगदी अपरिहार्य नसतं असा चेंज आणणं, असं आपण जनरल सिच्युएशन धरूया. आता जसं कॅन्सरमध्ये कॅन्सरचा जबड्याचा भाग काढला तर तो बनवणं जरुरी आहे. बरोबर. पण कॉस्मेटिक सर्जरी ही आपण स्वतःहून विचार करून ते करून घ्यायचा प्रयत्न करतो की बाबा माझं नाक तेवढं चांगलं वाटत नाही आहे, मला अजून त्याच्यात काही बदल पाहिजे. किंवा साईज आहे शरीराच्या अवयवांचा तो कमी जास्त आहे, खूप पोट आलं आहे किंवा मांड्या खूप जाड आहेत किंवा दंड लोंबत आहेत, जाड आहेत, या सगळ्याला घडवून आणणं ह्याला कॉस्मेटिक सर्जरी म्हणतात. आणि नॉन सर्जिकल पार्टी आहे ज्याच्यात चेहऱ्याचा जसे लाईन्स येतात, चेहऱ्यावर सुरकुत्या येतात, त्या कमी जास्त करणं किंवा चेहरा गळतो, बाजूला थोडासा लोंबल्यासारखा होतो, त्याला टायटन करणं, हे सगळं तसं म्हटलं तर प्युअरली कॉस्मेटिक सर्जरी आहे. म्हणजे काहींना डोळे मोठे हवे असतात, काहींना चेहरा आधी छान त्या पद्धतीचा कट हवा असतो, तर हे आता शक्य होत आहे. त्यामुळे मग प्लास्टिक सर्जरी आणि कॉस्मेटिक, मग या दोघांमध्ये काय फरक आहे, काय सांगा? प्लास्टिक सर्जरी ही ब्रॉड स्पेशालिटी आहे, त्याच्यात कॉस्मेटिक सर्जरी एक त्याचा भाग आहे. आणि असं नाही आहे की खरं तर जसं मी म्हटलं अगदी कॉस्मेटिक सर्जरी वेगळं आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह वेगळं आहे असंही नाही आहे. बऱ्याचशा गोष्टी आम्ही रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी खालीच करतो ज्या कॉस्मेटिकही असतात. आणि काही कॉस्मेटिक सर्जरीज ज्या खरं तर पेशंटला जरूर असते त्या गोष्टीची, म्हणूनही करतो. तर आता ही सर्जरी कशा पद्धतीने होते याबद्दल सविस्तर जाणून घ्यायचं आहे, तर काय सांगाल? कॉस्मेटिक सर्जरीमध्ये असं आपण समजूया प्युअरली कॉस्मेटिक सर्जरी जिथे स्वतः व्यक्ती स्वतःचं घडण चूज करतो की बा मला हा शरीराचा भाग असा नको आहे, असा पाहिजे किंवा थोडासा शेप बदलून पाहिजे, थोडंसं हे पाहिजे. ते युजली ॲडल्ट्समध्येच होऊ शकतं कारण लहान मुलं ते डिसिजन घेऊ शकत नाही. बरोबर. आणि त्यांच्यावर ते लादलंही जाऊ नये, लहान वयात ते करू नये. तर साधारण आम्ही ती सर्जरी 16, 17, 18 वर्षानंतरच्या वयातच करतो. मग त्याच्यात खूप वेगळे वेगळे प्रकार आहेत. जसं मी म्हटलं, समजा कोणाचं पोटच आलं आहे किंवा एक अजून मोठा क्लास आहे ज्याच्यात प्रेग्नन्सीनंतर शरीरात खूप चेंजेस येतात, मग त्यालाही रिव्हर्स करायला मेकओव्हर्स असतात की कम्प्लिटली तुम्ही एक पूर्ण सेट ऑफ सर्जरीज करता. जसं कमरेचा भाग त्याच्यातलं फॅट कमी करायचं, मांडीचा भाग त्याच्यातलं फॅट कमी करून त्याला मोल्ड करायचं. कमी म्हणजे क्वांटिटी काढणं असं नाही आहे, तर त्याला मोल्ड करणं, त्याला शेप देणं, त्याला बॉडी स्कल्प्टिंग म्हणतो आम्ही. मग ब्रेस्ट मोठी झाली असेल खूप जास्त तर ते कमी करणं, किंवा काही लोकांचे उपजतच ब्रेस्ट लहान असतात, मग त्यांना ते थोडं मोठं करून पाहिजे असतं, मग त्याच्यासाठी फॅट ग्राफ्टिंग किंवा इम्प्लांट टाकणं, हे ह्या सर्जरीज. मग नाकाचे बऱ्याच वेळेला शेप्स खूप विचित्र असतात काही लोकांच्या नाकाचे, किंवा त्यांना ॲक्सेप्टेबल नसतात, मग ते रिक्वेस्ट करतात की आम्हाला शेप चेंज करून द्या. काही लोकांना नाकाचा आतला पडदा खूप वाकडा असतो आणि त्याहून मग बाहेरचंही नाक वाकडं असतं, मग त्यांना ॲक्च्युली ब्रिदिंगचे प्रॉब्लेम्स असतात. बरोबर. तर इथे थोडासा ओव्हरलॅप असतो की हे रिकन्स्ट्रक्टिव्ह धरावं की कॉस्मेटिक धरावं. बरं. किंवा इंजुरी झाली, कोणाला खेळताना बॉल लागला किंवा पडले, मायनर ॲक्सिडेंट झाला, तर नाकाचा शेप बदलतो. मग तो शेप करेक्ट करणं, नाक पूर्ववत करणं किंवा अजून चांगलं करणं आणि एक चांगलं दिसणारं नाक करणं, हे त्याच्यात येतं. बरोबर.
म्हणजे प्लास्टिक सर्जरी अनेक अशा उपयुक्त गोष्टींसाठी आहे जिथे शारीरिक व्यंग आहे, अशांसाठी आहे. आणि कॉस्मेटिक म्हणजे ते आपल्यावर आहे की अनेक मुलींमध्ये म्हणा किंवा आजकालच्या जनरेशनमध्ये न्यूनगंड असतो की माझं नाकच थोडं ठीक नाही आहे किंवा मला समाजात वावरताना कुठेतरी अनइझी होतं आहे, तर अशांसाठी याचा हा उपयोग होतो. तर ह्या जेव्हा आपण एखादी सर्जरी करता डॉक्टर, तर पेशंटचं काउन्सिलिंग करणं ही खूप गरजेचं ठरतं. तर कशा पद्धतीने तुम्ही काउन्सिलिंग करता? काउन्सिलिंगमध्ये मुख्यत्वे पेशंटला किंवा त्या व्यक्तीला त्या गोष्टीची किती गरज आहे, त्यांनी त्याच्याबद्दल काय विचार केला आहे. जसं आपण असं 2 वेगळे क्लासेस धरूया की जिथे सर्जरी अगदी अनिवार्य आहे, त्याला उपाय नाही. हो. जसं की कॅन्सर सर्जरी. तर कॅन्सरमध्ये जबड्याचा हा भाग गाल निघूनच गेला, तर तिकडे त्या व्यक्तीला चॉईस नाही आहे. तो गड्डा जी जखम आहे ती भरणं जरुरीच आहे. बरोबर. तर तिथे आम्हाला सोपं पडतं सांगायला की हे तुम्हाला जरुरी आहे, तुम्ही चूज करू नका किंवा करावं, हे तुम्हाला जरुरी आहे. मग त्याच्यात फंक्शनसाठी आम्ही ॲडिशनल वेगळ्या गोष्टी करतो, ते त्यांना समजून सांगावं लागतं. आणि कॉस्मेटिक सर्जरीमध्ये मात्र त्यांना त्यांची काय इच्छा आहे ते जाणून घेऊन ते कॉस्मेटिक सर्जरीच्या द्वारे त्यांना पूर्ण करता येईल का हे समजणं महत्त्वाचं असतं. बरोबर. कारण काही लोकांच्या अपेक्षा अशा असतात, खूप जास्त किंवा कमी हा महत्त्वाचा मुद्दा नसतो, पण त्यांच्या शरीरावर त्यांना ते सूट होईल का आणि ते करणं योग्य आहे का ते त्यांना समजावून सांगणं काउन्सिलिंगमध्ये जरुरी असतं. हो हो. आणि पुष्कळदा जेव्हा सर्जरी होते तेव्हा दुसऱ्या पार्टचं स्किन काढून तिथे लावल्या जाते, त्यावर थोडा प्रकाश टाका ना. स्किन ग्राफ्टिंग हा खरं तर फक्त एक छोटासा प्रकार आहे प्लास्टिक सर्जरीचा, जो सगळ्यांना माहिती आहे म्हणून त्याच्याबद्दल खूप बोललं जातं. हो. बाकी स्किन ग्राफ्ट खूप लहान प्रकार आहे, एकच प्रकार आहे ज्याच्यात एक पापुद्रा स्किनचा काढून आपण दुसरीकडे लावतो. जखम असेल तर त्यावर जखमेवर स्किन असावं, ती जखम बंद व्हावी. कारण कुठलीही जखम ही शरीरावर दडपण असतं. हो. ती पाळायची म्हणजे शरीरावर दडपण असतं आणि जीवालाही धोका असतो. हो. म्हणून ती स्किन पूर्ण असावी, म्हणून एका विशिष्ट साईजच्या पेक्षा जास्त स्किन गेली असेल तर ती दुसरीकडून स्किन काढून तिथे लावून ती जखम भरणं हे महत्त्वाचं असतं. बरोबर. आता जिथून स्किन काढतो तिथली जखम सहज भरून जाते, 1-2-3 आठवड्यात पूर्णपणे भरून जाते. हो. तर हा एक थोडासा आपण असं म्हणूया की हा विचार करून की इकडचं काढून तिकडे देणं, जिथे जरुरी आहे तिथे, जिथे फारसं जरुरी नाही तिथून काढून देणं, हा त्याच्या प्रकार इथे होतो. मग साधारण जेव्हा एखाद्या रुग्णाची अशी प्लास्टिक सर्जरी होते तर ही सर्जरी किती वेळ चालते? खूप वेगळ्या सर्जरीज वेगळ्या वेळ चालतात. म्हणजे काही छोटे चेहऱ्याचे जसे डाग असतात किंवा मोल्स असतात किंवा हे असतात, ते काढणं तर खूप शॉर्ट सर्जरीज आहेत, म्हणजे अक्षरशः 15-20 मिनिटं असे चालतात. पण अवयव पूर्ण बदलणं किंवा नवीन अवयव ॲड करणं, बरं, जर ह्या गोष्टी मात्र किंवा ट्रान्सप्लांटेशन आहे, हे खूप तास घेतं. हात शरीरापासून वेगळा झाला समजा काही कारणाने, की मशीनमध्ये जाऊन किंवा ॲक्सिडेंट होऊन किंवा अशा कारणाने हात किंवा पाय किंवा कुठला अवयव वेगळा झाला, तर तो जोडण्यासाठी वेगळे स्नायू, मसल्स झाले, टेंडन्स झाले, नर्व्ह झाले, बोन झालं, हे सगळं जॉईन करावं लागतं. आणि मग ते आर्टरीज आणि व्हेन्स ज्या ब्लड सप्लाय देतात आणि घेतात त्या जोडाव्या लागतात मायक्रोस्कोप खाली. तर ही सर्जरी खूप वेळ चालते, म्हणजे त्याला काही असे तास मोजत नाही आम्ही. 10 तास झालं, 15 तास झालं, कधी जास्तही वेळ चालतं. किंवा आता रिसेंटली हँड ट्रान्सप्लांट्स होत आहेत भारतात, खूप प्रमाणात होत आहेत, ज्याच्यात दोन्ही हात लोकांचे गेलेत, तर मग दुसऱ्या व्यक्तीचा हात त्यांना जोडला जातो. तर ह्या सर्जरीज खूप कॉम्प्लेक्स आणि खूप वेळ घेतात. तर त्याला बरेच तास लागतात, कधी अर्धा दिवस, 1 दिवस, 1.5 दिवस लागतो. मग ते बसून नीट सगळ्या टीमनी, 2 टीम्स 3 टीम्सनी ते कम्प्लीट करायचं असतं. त्यामुळे मग पेशंटचं काउन्सिलिंग करणं यासाठीच गरजेचं असतं की काय आजार आहे त्याला किंवा कुठला त्रास आहे का, तो स्टेबल आहे का, हे जाणून मग पुढची प्रोसिजर सुरू होते. साधारण मग ही प्लास्टिक सर्जरी झाल्यावर त्याचं रिझल्ट किती दिवसात दिसून येतात डॉक्टर? बरेच प्लास्टिक सर्जरी तर तसं पाहिलं तर इमिडिएट रिझल्ट दिसतो, कारण तुम्ही हा अवयव काढून तिकडे लावला, तो तिथे बसला की झालं, तो तसंच्या तसं होऊन जातं पहिल्यासारखं सॉर्ट ऑफ. पण काही ठिकाणी मोल्डिंगला जरुरी असतं, जसं शेप इम्प्रूव्ह होणं ह्याला वेळ लागतो. शरीराला त्याला इनग्रेन करावं लागतं, ते सगळं शरीरात नीट रुजावं लागतं आणि तर त्याला बरेच महिनेही लागतात. आणि स्कार्स आहेत समजा, काही निशाण आहेत शरीरावर, ते आपण सर्जिकली किंवा नॉन सर्जिकली ट्रीट केले तर ते स्कार्स खूप कमी व्हायला, स्कार्स असे पूर्णवत जातात असे नाही आहेत, पूर्णपणे जातात असं नाही आहे, पण खूप कमी व्हायला किंवा ते करायला वेळ लागतो, महिने लागतात. याबद्दल पुढेही जाणून घेऊया, पण ब्रेकची वेळ होते. दर्शको, कार्यक्रमात घेऊया एक छोटासा ब्रेक नंतर भेटूया आरोग्य संपदा या कार्यक्रमात.
दर्शको, या छोट्याशा ब्रेकनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. प्लास्टिक सर्जरी कॅन्सरसारख्या पेशंटला किती प्रभावी ठरते हे आता चर्चेत पुढे जाणून घेऊया. डॉक्टर, आता कॅन्सर होण्याचं प्रमाण हल्ली खूप वाढलेलं दिसतंय आणि नको त्या व्यसनांमुळे हा प्रकार वाढत चाललेला आहे. पुष्कळदा पेशंटचा जबडाचा काही भाग काढण्याची वेळ येते किंवा गळ्याचा कॅन्सर होतो तेव्हा तोही भाग काही काढण्यात येतो. तर अशासाठी प्लॅस्टिक सर्जरी अतिशय महत्त्वपूर्ण एक उपाय म्हणा किंवा एक योजना समजली जाते. तर अशा कोणत्या कॅन्सरच्या पेशंटसाठी कशा पद्धतीने प्लॅस्टिक सर्जरी केली जाते? आपल्या इकडे ह्या विभागात सेंट्रल इंडियामध्ये तंबाखू सेवन, सुपारी सेवन हे खूप जास्त प्रमाणात आहे. हो. आणि त्यामुळे कॅन्सर्स आणि प्री कॅन्सरस लिजन्स म्हणजे कॅन्सरच्या पूर्वीचे चेंजेस जे येतात ते गळ्याच्या आतमध्ये किंवा तोंडाच्या आत, गालात, जबड्या हाडात, वरच्या जबड्यात हे सगळे चेंजेस येतात. ह्याच्यासाठी मग सर्जरी करावी लागते. हो. जसं मी मुद्दाम अशासाठी सांगतोय की ट्रिस्मस म्हणजे प्री कॅन्सरस असं म्हणूया की ते कॅन्सरच्या पेशंट्समध्येही असतं किंवा कॅन्सर नाही झाला तरी बऱ्याच लोकांचा जबडा असं बंद होऊन जातो सुपारीच्या सेवनामुळे आणि तंबाखूच्या सेवनामुळे. त्यांना तोंड उघडताच येत नाही, मग खायला प्रॉब्लेम होतो, गिळायला प्रॉब्लेम होतो आणि तोंडाचा स्वच्छता ठेवण्याचा प्रॉब्लेम होतो, दातांचे प्रॉब्लेम्स व्हायला लागतात. मग असे जबडे जमले की आतून मग ते पूर्ण उघडावं लागतं आणि सगळेच टिश्यूज त्याच्यात इन्व्हॉल्ड असतात, मसल्स असतात, बोन्स असतात, ते सगळं रिलीज करून जबडा पूर्ववत उघडावा लागतो. आणि आतमध्ये मग त्याला प्लास्टिक सर्जिकली आपल्याला टिश्यू द्यावी लागते, कारण ती गायब झालेली असते याच्यामुळे. तर त्याच्यासाठी स्पेशलाइज सर्जरीज मी करतो. आणि तसं पाहिलं तर आमची जगात ही सगळ्यात मोठी सिरीज असेल ह्या टाईपच्या सर्जरीजची. त्याला ट्रिस्मस म्हणतात, जे जबडा लॉकून जातो त्याला ट्रिस्मस म्हणतात. तर हे सबम्युकस फायब्रोसिस म्हणजे तोंडाच्या आतली जी स्किन असते आतल्या बाजूची त्याच्या जस्ट खाली हे सगळं चेंजेस येतात आणि त्याच्यामुळे ते सगळं आकसतं. बरोबर. आणि ह्या सबम्युकस फायब्रोसिसमुळे तोंड बंद होऊन जातं आणि तिथली टिश्यू नष्ट होऊन जाते. बरोबर. तर ते परत क्रिएट करणं, त्याला परत गालाच्या आतमध्ये टिश्यूज देणं, हे सगळं काम प्लास्टिक सर्जिकली करावं लागतं. ही सर्जरी कशी होते हे तर जाणून घ्यायचे, पण याआधी अशा कॅन्सर पेशंटचं काउन्सिलिंग कसं केलं जातं हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. डॉक्टर, आता जिथे कुठे जबडा बंद झालाय किंवा असं झालं तर पहिली कंडिशन आम्ही टाकतो की व्यसन पहिले बंद केलं पाहिजे. बरोबर. जिथे कॅन्सर नाही तिकडे आम्ही 3 महिने कमीत कमी त्यांना व्यसनापासून पूर्णपणे मुक्त झाले पाहिजेत, असं त्याशिवाय आम्ही करत नाही. नाही तर परत तेच करायला लागले तर परत तीच चेंजेस येतात आणि सर्जरी केली ती सुद्धा फायद्याची ठरत नाही, असं होऊ शकतं. बरोबर. किंवा पेशंटना जनरली फायदा होत नाही. म्हणून 3 महिने पहिले हॅबिट पूर्ण बंद करायची. तंबाखू खात असतील, सुपारी, हे सगळं अगदी पूर्णपणे बंद करायचं. त्याच्यानंतर ओरल हायजीन, पेशंटची जनरल कंडिशन. आता बरेच वर्ष किंवा महिने हे लोक खाऊ शकत नसतात नीट, त्यामुळे यांची तब्येत खूप खराब झालेली असते. म्हणजे थोडीशी तब्येत बिल्ड करणं आणि त्यांना नीट समजावून सांगणं की हे किती महत्त्वाचं आहे. कारण जबडा उघडा ठेवणं, त्याचे एक्सरसाइजेस करणं, तो जबडा नीट वापरणं, स्वच्छ ठेवणं, हे सगळं पेशंटच्या हातात असतं. बरोबर. ते त्यांना पहिलेपासून पूर्ण नीट समजावून त्याचं महत्त्व समजावून मगच सर्जरी केली तर त्याचा फायदा जास्त. बरोबर. त्यामुळे पुष्कळदा समुपदेशनही तुम्हाला करावं लागतं की पेशंटने त्या पद्धतीने रिस्पॉन्स दिला तर मग आपण पुढची प्रक्रिया करायला सोपं होतं तुम्हाला. आणि पेशंटने नाही चांगला रिस्पॉन्स दिला तर मग ती सर्जरीचा फायदा पेशंटला होत नाही. बरोबर. त्याच्यात कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात आणि हवा तो रिझल्ट येणार नाही. बरं, आता ही सर्जरी कशा पद्धतीने केली जाते हे जाणून घ्यायचं आहे, उत्सुकता आहे त्याबद्दल. तर आता तोंडाचा जबडा बंद झाला तर आपण पहिले आतमधली जी टाईट झालेली सगळी स्किन असते ती सोडवतो ब्लेडनी किंवा लेझरनी आणि हळूहळू करून तोंड उघडतो. आतले जे टिश्यूज असतात, मांस असतं, हाडाच्या आजूबाजूचा एरिया असतो, तो रिलीज करतो. मग खालच्या हाडाचा, मॅन्डिबल या हाडाचा वरचा एक भाग असतो कोरोनॉइड प्रोसेस म्हणून, त्याच्या तिथे जे मसल अटॅचमेंट असते ती कट करून टाकावी लागते, नाही तर मग जबडा उघडत नाही, कारण मसल सुद्धा आक्रसून गेलेले असतात. बरोबर. हे सगळं करून जबडा उघडला जातो. पण तिथे थांबू शकत नाही, कारण तसंच सोडून दिलं तर आतल्या जखमांमुळे परत ते सगळं आकसेल. बरं. म्हणून मग ते जबडा सोडवल्यानंतर तिथे टिश्यू देणं जरुरी असतं. मग टाळूचे स्किन आणि भाग तिथे दोन्ही बाजूला गालात लावणं, किंवा मी एक स्पेशलाइज सर्जरी करतो ज्याच्यात गळ्याची इथली स्किन काढून तिथून नेऊन, म्हणजे वेगळी नाही करायची, तिथे फ्लॅप सारखी सर्जरी करायची, म्हणजे ते अटॅच राहते, आतून नेऊन ती गालाच्या आतमध्ये प्रोव्हाइड करायची. बरं. त्याला प्लॅटिझ्मा मायोक्युटिनिस फ्लॅप म्हणतात. तर त्याची एक मोठी सिरीज मी केलेली आहे. आणि ह्याच सगळ्या ह्याच्यावर मी पुस्तक लिहिलं आहे. आमचं पुस्तक आहे, त्याच्यात मी एडिटर आहे आणि माझ्याबरोबर डॉक्टर कापरे एडिटर आहे.
तर आम्ही दोघांनी मिळून हे पुस्तक लिहिलं आहे ट्रिस्मस सर्जरीवर. बरं. आणि ते असं नंतर लक्षात आलं आमच्या की ते जगात पहिलं पुस्तक आहे ह्या टॉपिकवर. बरं. आणि एवढं काम कुठेच जगात झालेलं नाहीये ह्या गोष्टीवर. म्हणजे ही अवघड शस्त्रक्रिया म्हणायला हरकत नाही. अवघड शस्त्रक्रिया आणि अभ्यासही बराच लागत असेल. बरेच सर्जरीज जरी झाल्या तरी प्रत्येक पेशंटच्या बाबतीत तसं स्टडी करून ती सर्जरी करणं म्हणजे अवघड काम आहे. मग किती साधारण घंटे लागतात या सर्जरीला डॉक्टर? या सर्जरीला सोडवण्याचा भाग साधारणपणे 2-3 तास लागतात आणि फ्लॅप सर्जरीजना 1.5 ते 3 तास लागतात. बरोबर. मग हल्ली हे प्रमाण वाढत चाललेलं आहे. आता गेल्या काही वर्षात आम्ही पाहतोय की थोडासा अवेअरनेस वाढतोय. बरं. त्यामुळे आम्ही थोडेसे खुश आहोत की ह्या सर्जरी जे पूर्वी आम्ही अगदीच तोंड बंद झालेले पेशंट्स बघायचो 20-25 वर्षापूर्वी, आता जरा तरी पेशंट्समध्ये अवेअरनेस आला आहे की लोकांमध्ये अवेअरनेस आला आहे की तंबाखूनी काय होतं. आणि बऱ्याच वेळेला लवकर येतात, अर्ली स्टेजमध्ये येतात. त्यामुळे सोडवणं आणि त्यांना चांगला रिझल्ट देणं चांगलं सहज पॉसिबल होतं. हो हो. कारण आधीच कॅन्सरसारखा असा भयावह रोग झाला आहे आणि त्या ऐकून ऑपरेशन नंतर तो पेशंट अधिक खचून जातो, त्याचे शारीरिक रूप बदलतं. पण अशा वेळी या बदलांना वेगळं नव्याचं स्वरूप देण्याचं काम प्लास्टिक सर्जन करतो. त्यामुळे तो एक पुढचं आयुष्य एक छान आनंदी जगू शकेल असं म्हणायला हरकत नाही. कॅन्सर पेशंट्समध्ये आता हे झालं ट्रिस्मसबद्दल, पण आता कॅन्सर पेशंट्समध्ये गालाचा कॅन्सर आहे, खालच्या जबड्याचा कॅन्सर आहे, तंबाखू किंवा सुपारीमुळे कॅन्सर जे चेंजेस येतात त्याच्यामुळे तो भागच काढून टाकावा लागतो. आणि नुसता तेवढाच नाही तर त्याच्या आजूबाजूचा सुद्धा थोडा भाग काढावा लागतो. गळ्यातले नोड्स काढावे लागतात आणि ही सगळी सर्जरी मोठी असते. आणि त्याच्यानंतर जे गेलेले टिश्यूज असतात त्या कॅन्सर बरोबर जे निघून गेला असतो जो भाग तो बनवणं हे प्लास्टिक सर्जरीने केलं जातं. बरोबर. जसं गालाच्या आतला भाग गेला तर आम्ही छातीची मी स्किन घेतो आणि गळ्यातनं आतून नेऊन ती कनेक्टेड ठेवून, म्हणजे त्याचे ब्लड व्हेसल्स म्हणजे त्याचे रक्तनलिका इंटॅक्ट ठेवून ते आतपर्यंत नेऊन तिथे जोडतो. बरं. किंवा बाहेरचा आणि गालाचा आतला भाग, मग त्याच्याबरोबर समजा जबडा गेला तर जबड्याचे भाग किंवा अख्खा जबडा बनवणं. गुडघ्याखाली 2 हाडं असतात, त्याच्यातलं जे बाहेरचं जे हाड असतं ते बारीक असतं. ते बारीक हाड ह्या जबड्याच्या हाडाच्या सारखं त्याला स्ट्रेंथ आणि हे असते, कॅरेक्टरिस्टिक्स असतात. तर ते हाड आणि त्याच्याबरोबर मांस आणि स्किन जसं लागेल इकडे तसं बरोबर प्लॅन करून ते तिथून नेऊन इकडे जोडणं आणि त्याच्या ज्या रक्तनलिका आहेत त्या गळ्यात इथे जोडणं, याला फ्री फिब्युला मायक्रोव्हेस्क्युलर ट्रान्सफर म्हणतात. बरं. ती सर्जरी केली जाते. तर ह्याच्यानी पेशंट्सना इमिडिएटली म्हणजे काही आठवड्यात पूर्ण फायदा मिळतो. जबडा तसाच्या तसा ऑलमोस्ट होऊन जातो आणि त्याच्यावर नंतर दातही बसवता येतात. आणि मग पूर्ण म्हणजे रिहॅबिलिटेशन ज्याला आम्ही म्हणतो की पूर्ववत कंडिशन. म्हणजे त्या पेशंटला चावण्याची प्रक्रिया जर त्याची बंद झाली असेल तर आपल्यासारख्या सर्जरीनंतर तो चावू सुद्धा शकतो, पेशंट गिळू सुद्धा शकतो. म्हणजे पूर्ववत त्या ज्या हालचाली आहेत, ती क्रिया आहे अवयवांची, ती व्यवस्थित होते. त्यामुळे खरंच जे कौशल्यपूर्ण काम आहे हे असं म्हणायला हरकत नाही. पुढचाही मुद्दा जाणून घेऊया कारण ब्रेकची वेळ झालेली आहे. दर्शको, कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. भेटूया लगेचच या विश्रांतीनंतर. दर्शको, या छोट्याशा विश्रांतीनंतर आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. प्लास्टिक सर्जरी काया परिवर्तनाची प्रक्रिया या शीर्षकाअंतर्गत प्लास्टिक सर्जन डॉक्टर सुधांशू कोठे आपल्यासोबत आहेत आणि छान महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर माहिती देत आहेत. पुढेही काही मुद्दे जाणून घेऊया. डॉक्टर, आता प्लास्टिक सर्जरीविषयी बरंचसं दर्शकांपर्यंत माहिती पोहोचलेली आहे की प्लास्टिक सर्जरी म्हणजे नेमकं काय, कशी केल्या जाते. आता फायदे काय आहेत हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे, तर काय सांगाल? मुख्य फायदा म्हणजे जिथे कुठे एखादा अवयव मिसिंग आहे किंवा एखादी मोठी जखम आहे, जसं बर्न्समध्ये सुद्धा होतं, स्किन खूप मोठं जातं जळलेल्या व्यक्तींमध्ये, ते रिप्लेस होतं. त्यामुळे इमिडिएटली जसं बर्न्सच्या सिच्युएशनमध्ये इमिडिएटली जीव वाचतो. नाही तर जीवालाच धोका असतो स्किन नसल्यामुळे. बरोबर. तर स्किन रिप्लेस झाल्यामुळे ताबडतोब जीवाला धोका टळून जातो. किंवा इंजुरी झाली, ॲक्सिडेंट झाला खूप मोठा, त्याच्यात चेहरा पूर्ण हे झाला, फुटला आणि खूप सारे फ्रॅक्चर झाले, ताबडतोब जोडल्या जातं. काही दिवसात नॉर्मल पूर्ववत जबडा येतो, चेहरा येतो, पूर्ण डोळ्यांचा आजूबाजूचा भाग सगळा क्रिएट करता येतो. हात तुटला काही कारणाने, तो पूर्ण जोडला तर ताबडतोब त्या हाताचं फंक्शन करता येतं पुढे जाऊन. पायाला इंजुरी झाली, पायाला इंजुरी झाल्यानंतर ते पायाचे अवयव पूर्ण हे करणं किंवा उघडं पडणं, हाड उघडं पडतं, ते हाडाला कव्हर करणं किंवा हाड नाहीसं होतं ते परत बनवणं आणि बाकी सगळ्या मांसाचा उपयोग करणं, हे सगळं ताबडतोब त्याचा फायदा होतो. आणि जसं कॉस्मेटिक सर्जरीजमध्ये आहे, तुम्हाला
ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तुम्हाला त्याचा फायदा दिसतो. बरोबर. आता कॉस्मेटिक सर्जरी खरं तर परमनंट नसते, कारण एजिंग तर होणारच, वय वाढल्यामुळे तसं तर चेंजेस तर येणारच. पण 10-10 वर्षांनी वय कमी झाल्यासारखंही अनुभव येतो. लोकांचा कॉन्फिडन्स वाढतो आणि जे लोक पब्लिक स्पेसमध्ये असतात, ज्यांना लोकांना सारखं कॉन्टॅक्ट असतो ज्यांच्याशी, त्यांना ते केव्हाही फायद्याचं असतं. कारण लोकांचं इम्प्रेशन त्यांच्याबद्दलचं जास्त चांगलं होतं. पहिलं इम्प्रेशन चांगलं झालं की ऑटोमॅटिकली बाकी सगळ्या गोष्टी बऱ्याचशा फायद्याच्या ठरतात. आणि आपल्यासारख्या प्लास्टिक सर्जन अशी शस्त्रक्रिया करतात, त्यांचं सौंदर्य वाढवून देतात, त्यांना एक आत्मविश्वास जगण्यासाठी वाढवून देतात. हा एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. आणि शारीरिक बदलाच्या स्वरूपांना एक वेगळीच घडामोड करून नवं रूप देतो असंही म्हणायला हरकत नाही. जसं जन्मजात काही लोकांना कान नसतो, तर त्या मुलांना आम्ही एक 9-10 वर्षाच्या वयात कान बनवून देण्याचं ऑपरेशन करतो. ते रिब्स म्हणजे फासळ्या असतात, तिथलं कार्टिलेज म्हणजे सॉफ्ट बोन आपण म्हणूया, ते घेऊन त्याला शेप देऊन, कानाचा शेप देऊन, कानाच्या इकडे बसवून कानासारखा कान तयार करणं, हे ऑपरेशन हे स्टेजेसमध्ये चालतं. तर त्याला पहिली स्टेज असते की पूर्ण हे स्ट्रक्चर घडवणं आणि इकडे इम्प्लांट करणं, म्हणजे आतमध्ये स्किनच्या बरी करणं, ते तिकडे चिकटतं. मग त्याच्यानंतर ते कान इथून असं सेपरेट करणं आणि बाहेर काढणं आणि त्याला नीट जागेवर देणं, त्याला लागेल ती स्किन लावणं मागून, असं स्टेजेसमध्ये चालतं. म्हणजे एक पहिलं मोठं ऑपरेशन झालं की त्याच्यानंतर एक 3 महिन्यांनी दुसरं, मग अजून 3-4 महिन्यांनी तिसरं, असे जवळजवळ वर्ष-दीड वर्ष ही क्रिया चालते. असं स्टेजेसमध्येही करतो आपण. मग एका कानाचं असेल किंवा दोन्ही कानाचं असेल तर दोन्ही कान तयार करणं, हे सगळे स्टेजेसमध्ये चालतं. किंवा जसं आपण इंजुरीजचं एक्झाम्पल घेतलं, पायाची इंजुरी झाली आहे, तर सर्वात पहिले ते इंजुरीमुळे जो भाग डेड झालाय तो काढणं, साफ करणं, त्याला इन्फेक्शन झालं असेल तर ते ट्रीट करणं. मग त्याच्यानंतर मग ते कव्हर चढवणं, म्हणजे स्किन द्यायचं असेल, मास्क द्यायचं असेल, त्याला मासाचा जो फायदा होतो म्हणजे तिकडचं इन्फेक्शन ट्रीट करण्यामध्ये सुद्धा ते मास ट्रान्सफर करण्याचा फायदा असतो. किंवा तिसऱ्या स्टेजमध्ये आतलं बोन गेलेलं असेल तर ते बोन सुद्धा रिक्रिएट करणं, हे सगळे स्टेजेसमध्ये चालतं. कधी कधी त्याच्यात गॅप असते, एक स्टेज करून घेतात, मग त्याच्यानंतर काही नंतर स्टेज दुसरी होते. किंवा कॉस्मेटिक लेझर सर्जरी चेहऱ्यासाठी, ते स्टेजेसमध्ये चालतं. म्हणजे एक स्टेज झाली की 2-3 महिन्यानंतर किंवा काही आठवड्यानंतर दुसरी असते, मग अजून काही आठवड्यानंतर तिसरी, मग अजून काही आठवड्यानंतर. किंवा फॅट इंजेक्शन आहे, चेहऱ्याला फॅट व्हॉल्यूम देणं, उतरल्यासारखा झाला तर फॅट इकडून ट्रान्सफर करून चेहऱ्याच्या आतमध्ये दिलं जातं. ओठांना शेप देणं, जाडपणा आणणं, याच्यात फॅट किंवा हे दिलं जातं, फिलर्स. तर ते स्टेजेसमध्ये चालतं. बरोबर. ते दर 3-4 महिन्यांनी ते घेता येतं. म्हणजे फायदेच फायदे आहेत. आणि मुख्य म्हणजे जीवन जगण्याचा जो एक दर्जा आहे, गुणवत्ता आहे, तो सुधारतो. एक छान हॅपी लाईफ तो व्यक्ती जगू शकतो. आता फायदे तर सांगितलं. आता जेव्हा ही सर्जरी होते डॉक्टर, तर काही संभाव्य गुंतागुंत होण्याची शक्यता असते का? हां, कुठलीही सर्जरी नाही म्हटलं तरी त्याला रिस्क असतातच. कारण आपण हे शेवटी निसर्गाशी खेळतोय. बरोबर. आणि निसर्गाचे आपले नियम आहेत आणि निसर्ग आपलं ऐकेलच असं नसतं. त्यामुळे आपण जी सर्जरी करायला गेलो त्याचा रिझल्ट आपण जो पाहतोय तसाच होईल असं काही हट्ट नाहीये. बरं. पण असं जेवढं जसं जसं स्किल्स डेव्हलप झाले, जसं जसं आपलं अंडरस्टँडिंग डेव्हलप झालं प्लास्टिक सर्जरीबद्दल, जसं सायन्स पुढे गेलं, तसं अजून अजून चांगलं प्रेडिक्ट करून आपण अजून प्रेडिक्टेबल रिझल्ट देऊ शकतोय. बरोबर. पण त्याचा अर्थ असा नाही की कॉम्प्लिकेशन्स होत नाही. आता जे केलं त्याच्यात जसं पाहिजे तो रिझल्ट न येणं हे शक्यच आहे. बरोबर. कॉस्मेटिक सर्जरीमध्ये आपण एक्झॅक्टली आम्ही जे विजन करतो किंवा जे पेशंट जो मनात घेऊन येतो ते बरोबर मॅच होईलच असं काही नसतं. मग आम्ही सॉफ्टवेअरमध्ये दाखवलं समजा की नाक तुमचं असंचं असं होईल, पण ॲक्च्युली तसं होईलच असं नाही आहे, थोडंसं वेगळं होईल. मग पेशंटचा ॲक्सेप्टन्स आहे का ते बघून करावं लागतं. बरोबर. असं एक एक करून आपल्याला समजून ते करावं लागतं. यासाठी काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे. तेच म्हणते की असं सगळे मुद्दे एकदा स्पष्ट झाले की मग त्या प्रोसिजरला जायला पुढे हरकत नसते. बरं डॉक्टर, ही प्लास्टिक सर्जरी कोणत्या व्यक्तींनी करू नये, काय सांगाल? कॉस्मेटिक सर्जरीमध्ये ज्या व्यक्तींना सायकोलॉजिकली खूप स्ट्रॉंग फिलिंग्स आहेत की आम्हाला असंच पाहिजे तसंच पाहिजे आणि दे आर नॉट रिअली, म्हणजे असं रिॲलिटीमध्ये नाही आहेत, ते त्यांना तेवढा रिॲलिटीचा समज नाही आहे की हे असं होऊ शकतं किंवा होऊ नये किंवा असं करू नये, हे त्यांना खूप समजत नसतं. पण त्यांना असे ग्रँड आयडियाज असतात की आपलं शरीर असं असलं पाहिजे. तर मग त्या पेशंट्समध्ये ज्यांना बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर म्हणतात, म्हणजे त्यांना स्वतःबद्दल वेगळीच कल्पना असते आणि जे होईल याच्याबद्दल खूप वेगळीच कल्पना असते, ती होऊ शकत नाही किंवा तेवढ्यापर्यंत होऊ शकत नाही. तर मग आम्ही त्या पेशंट्सना कॉस्मेटिक सर्जरी
अवॉइड करायला लावतं. आणि असे काही कुठले आजार, क्रॉनिक आजार, त्याचा काही असा संबंध नाही? आहे. कारण अगदी ज्यांना खूप क्रॉनिक आजार आहेत आणि ज्यांना आजारामुळे धोका होऊ शकतो, सर्जरी केल्याने आजारामुळे धोका होऊ शकतो, त्यांच्या प्री एक्झिस्टिंग आजारामुळे धोका होऊ शकतो, त्यांना आपण सर्जरी टाळतो किंवा आजार कंट्रोल करून मग सर्जरी करतो. खास करून ही कॉस्मेटिक सर्जरी. बाकी प्लास्टिक सर्जरी किंवा रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी तर करावीच लागते, किंवा तो अपघात म्हणा किंवा काही वेगळा असा प्रकार घडला, शारीरिक व्यंग असेल, तेव्हाच ती केल्या जाते, तेव्हा तर ती करणं गरजेचंच ठरतं. तेव्हा मग पेशंटचं बाकी कंडिशन पहिले कंट्रोल करून, त्यांना पूर्ववत करून किंवा आपल्याला एक प्रेडिक्टेबल आउटकम देता येईल इथपर्यंत आणून त्यांना मग आपण सर्जरी करतो. आता हा एक महत्त्वाचा प्रश्न डॉक्टर, की या सर्जरीला खर्च किती येतो? प्लास्टिक सर्जरी खूप महाग आहे वगैरे असं नाहीच आहे. प्लास्टिक सर्जरी अक्षरशः काही 100 रुपयाचे इंजेक्शन्स किंवा फिलर्स टाकतो किंवा कॉस्मेटिक नॉन सर्जिकल प्लास्टिक सर्जरी करतो, तिथपासून सुरू होतं. आणि जे खूप स्टेजेस लागतात आणि मोठी कॉस्मेटिक सर्जरी असते, जसं हँड ट्रान्सप्लांटेशन झालं, त्याला लाखो रुपये लागतात. पण ओव्हरऑल कॉस्मेटिक सर्जरी खूप स्वस्त आहे. मेडिकल ट्रीटमेंट जेवढी महाग पडते इन जनरल, त्याच्या कंपॅरिझनमध्ये प्लास्टिक सर्जरी खूप स्वस्त आहे. बाकी फील्ड्समध्ये जर का पाहिलं, लाखो रुपये, एक रुटीन सर्जरीला सुद्धा लाखो रुपये लागतात. असं प्लास्टिक सर्जरी म्हणायला लागत, काही हजाराच्याच असतात प्लास्टिक सर्जरी मोस्टली. पण काहींची अगदीच परिस्थिती ठीक नसते, आर्थिक परिस्थितीला प्रॉब्लेम असतो, अशांसाठी काही मग शासकीय योजना आहेत का या बाबतीत? हो. आता असा गैरसमज आहे की पब्लिक हॉस्पिटल्समध्ये प्लास्टिक सर्जरी, कॉस्मेटिक सर्जरी होत नाही, असं नाही आहे. मोठे डिपार्टमेंट्स आहेत, जिथून आम्ही सुद्धा ट्रेन होऊन आलो, ते पब्लिक सेक्टरचेच होते. तर तिथे मोठे डिपार्टमेंट्स आहेत, तिकडे पूर्ण रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी तर होतेच, पण आता गेले बरेच वर्षापासून, म्हणजे 1-1.5-2 दशकापासून कॉस्मेटिक सर्जरी सुद्धा, जसं GMC नागपूर डिपार्टमेंट झालं, एम्सचं डिपार्टमेंट झालं प्लास्टिक सर्जरीचं, इथे रेग्युलरली प्लास्टिक सर्जरीज होतात. आणि त्या मुफ्त असतात, त्याला काही पेशंटला काही त्याचं हे करावं लागत नाही, खर्च करावा लागत नाही. बरोबर. मग आता इतक्या वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये काय सांगाल की भारतात कुठल्या प्रकारची सर्जरी जास्त प्रमाणात केली जाते किंवा लोकांचा ओढा आहे तिकडे? आपल्या एरियात, विदर्भ, नागपूर ह्या एरियात कॅन्सर, जबड्याचे आणि चेहऱ्याचे कॅन्सर्स, अन्ननलिकेचे कॅन्सर्स, गळ्याचे इथले, हे कॉमन आहेत. त्यामुळे ह्यांच्या रिलेटेड प्लास्टिक सर्जरी इन जनरल, रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी खूप वाढून गेली. आणि ते नंबर्स इतके वाढलेत, सरप्राइझिंगली इतके वाढलेत, ते खूप कॉमनली होते. पुढे जाणून घेऊया, पण विश्रांतीची वेळ झालेली आहे. दर्शको, कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा. दर्शको, या छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत आहे. प्लास्टिक सर्जरीमुळे मानवी जीवन कसं सुखकर झालं आहे, या मुद्द्यांवर आता चर्चा करूया. डॉक्टर, आता स्किन बँकेबद्दल ऐकण्यात आलेलं आहे, तर त्या मुद्द्यावर आम्हाला जाणून घ्यायचं आहे, तर काय सांगाल? स्किन बँक खूप महत्त्वाची आहे. स्किन बँकचा ॲक्सेस सगळ्यांना पाहिजे. जिथे कुठे मेजर बर्न्स आहेत, खूप प्रमाणात पर्सेंटेज बर्न्स होतात, तिथे स्किन बँकेचा उपयोग आहे. आणि तिथे एक टेम्पररीली पेशंटला जगवणं, ताबडतोब एकदम काही घात होऊ नये म्हणून स्किनचा वापर केला जातो, दुसऱ्याच्या स्किनचा वापर केला जातो. आणि मग त्याच्यानंतर थोडंसं रिकवर झालं पेशंट की मग त्याचं हळूहळू करून स्किन रिप्लेस केलं जातं. तर जीव वाचवण्यापुरता त्याचा उपयोग आहे बर्न्स पेशंट्समध्ये. आता पूर्वीपेक्षा तंत्रज्ञान बरंच पुढे गेलेलं आहे. फार पूर्वी प्लास्टिक सर्जरी म्हटलं की अशा 2 गोष्टी आठवतात, की सिनेमामध्ये दाखवायचा की हिरो किंवा विलन प्लास्टिक सर्जरी करून प्रेक्षकांपुढे येतो, दर्शकांपुढे येतो, किंवा मग एखाद्या हाय प्रोफाईल याच्यामध्ये पर्सनॅलिटीच्या लोकांनी प्लास्टिक सर्जरी केली किंवा हिरो हिरोईननी प्लास्टिक सर्जरी केली, तेव्हा समजायचं की ही प्लास्टिक सर्जरी हा शब्द कानावर यायचा. पण आता हल्ली तंत्रज्ञानामुळे बऱ्याचशा अगदी सगळ्यांनाच ती समज आलेली आहे. तर या तंत्रज्ञानाचा तुम्हाला कसा उपयोग होतो आहे आजच्या काळामध्ये? प्रत्येकच गोष्ट, म्हणजे सर्जरीचे इन्स्ट्रुमेंट्ससुद्धा खूप ॲडव्हान्स झालेले आहेत. आणि ॲडिशनली जसे लेझर्स आहेत, एनर्जी डिव्हायसेस आहेत, या सगळ्यांचा उपयोग प्लास्टिक सर्जरीमध्ये खूप प्रमाणात होतो. मग मायक्रोस्कोप्स, आता मी जेव्हा मायक्रो सर्जरी सुरू केली 90च्या शतकात, 93च्या आसपास, तेव्हा मायक्रोस्कोप्स अवेलेबल नव्हते. बरोबर. आता मायक्रोस्कोप्स, खूप ॲडव्हान्स मायक्रोस्कोप्स अवेलेबल आहेत, त्यामुळे ती क्रिया करणं, शस्त्रक्रिया करणं खूप चांगलं करू शकण्याची शक्यता तेवढी जास्त चांगली होते. मग बरेचसे असे टेक्नॉलॉजिकल गोष्टी आहेत, जसं लायपोसक्शनचे मशीन्स ॲडव्हान्स झाले आहेत, तुम्हाला कमी ताकद लावावी लागते, ते मशीन खूप करतं तुमच्यासाठी.
किंवा ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम पेशंटला समजा पाय गेला आहे तर ते पाय रिप्लेस केल्यानंतर त्याला जे टेक्नॉलॉजिकली बाकी गोष्टी सपोर्टला लागतात त्या सगळ्या चांगल्या मिळतात. हो, तर टेक्नॉलॉजी खूप ॲडव्हान्स झाल्यामुळे फायदा तर आहे. पूर्वपेक्षा अगदी आता छान सुरळीत होता. अनेस्थेशियाचं खूप ॲडव्हान्समेंट झाल्यामुळे त्याच्यातही लॉंग सर्जरीज सेफ झाल्या आहेत जास्त. बरोबर. मग आता अधिकाधिक प्रमाणात जनजागृती करावी किंवा मग तुमची ही जी वैद्यकीय शाखा आहे प्लास्टिक सर्जरी त्याबद्दलही लोकांपर्यंत माहिती जावी या दृष्टीने आपण डॉक्टर्स लोक काही पावलं उचलता का? हो, आम्ही पर्सनली सुद्धा म्हणजे मी पर्सनली मुलाखतीसुद्धा दिल्या आहेत, टी व्हीवर सुद्धा मुलाखती दिल्या आहेत वेगळ्या वेगळ्या चॅनल्सना. आम्ही लिहितो रेग्युलरली पेपर्समध्ये, याच्यात मॅगझिन्समध्ये वगैरे. आणि आता जसं पॉडकास्ट होतात छोटे छोटे, खूप प्लास्टिक सर्जन्स पॉडकास्ट वगैरे देतात. आमचं असोसिएशन आहे, नॅशनल असोसिएशन आहे, इंटरनॅशनल प्लास्टिक सर्जरी असोसिएशन्स आहेत, त्याच्यात आम्ही कार्यरत असतो. त्याच्या थ्रू सुद्धा जनजागृती केली जाते. लोकांना हे सांगितलं जातं की प्लास्टिक सर्जरी एक्झॅक्टली काय आहे आणि त्याच्याकडून काय अपेक्षा करावी. बरोबर. आणि मुख्य मुद्दा म्हणजे कोणाकडे जावं, हो, कसा तो प्लास्टिक सर्जन निवडावा. तर प्लास्टिक सर्जरी क्वालिफाईड असावा, त्याला प्रॉपर डिग्री असावी प्लास्टिक सर्जरीची, प्रॉपर कॉलेजमधून, प्रॉपर इन्स्टिट्यूटमधून, युनिव्हर्सिटीमधून डिग्री असावी. आणि त्याचं पुरेसं टेक्निकल एक्सपिरियन्स असावा आणि पुरेसे त्याच्याकडे त्या गोष्टी, त्या पर्टिक्युलर सर्जरीचे पुरेसे त्यांनी अनुभव घेतलेला असावा, ही त्याच्या मागची अपेक्षा असते. बरोबर. तर ते आता इंटरनेटमुळे आणि याच्यामुळे खूप सोपं झालं आहे, लोकांना सहज करता येतं. पण त्याच्यामुळे चुकीची माहिती सुद्धा खूप लोकांपर्यंत जाते. तर हे बघून घ्यायचं की क्वालिफाईड आहे का प्लास्टिक सर्जन, त्याचा साधारण अनुभव किती आहे आणि त्या विषयावर अनुभव आहे का. आणि प्लास्टिक सर्जनला भेटून, जसं आम्ही पेशंटचं काउन्सिलिंग करतो आणि त्यांना समजवतो डिसीजबद्दल आणि याच्याबद्दल, तसंच पेशंटनी सुद्धा बसून असेस करावं की हा प्लास्टिक सर्जन योग्य आहे का आपल्यासाठी. ते सुद्धा करतातच आणि करावं. आणि मग आपल्याला सुटेबल, आपल्याला ज्याच्याशी जमेल, म्हणजे जे सांगतायत ते खरं वाटतंय आणि ते बरोबर होऊ शकेल, त्या प्लास्टिक सर्जनकडून करून घ्यावे. बरोबर. आता ही प्लास्टिक सर्जरी, आता अनेक तुम्ही ऑपरेशन्स केलेली आहेत, अनेक गोष्टी तुम्ही अगदी सरळ रूपात आणलेल्या आहे. तर असे काही एखादे अनुभव तुम्हाला सांगता येईल का की नाही ती शस्त्रक्रिया खूप अवघड होती, मला वेळ लागला, पण ती सक्सेसफुल झाली? हो, आता अगदी सुरुवातीला जेव्हा नागपुरात कान बनवणं कोणीच करत नव्हतं, पहिले कान बनवण्याचे ऑपरेशन्स मी केले. मायक्रोशिया जे असतं, म्हणजे उपजतच जन्मापासूनच कान नाही, तर ते तेव्हा खूप चॅलेंजिंग होतं. आणि तेव्हा जनरल अंडरस्टँडिंग सुद्धा त्याच्याबद्दल खूप कमी होतं, त्यामुळे ते इट वॉज अ चॅलेंज. आणि मग स्टेप बाय स्टेप जसं करत गेलो तसं खूप छान रिझल्ट्स आले आणि पेशंट्सही खूप खुश झाले. आणि काही गमतीदारही प्रसंग असतात, जसं यंग मुलगी एक बरेच वर्षांपूर्वी माझ्याकडे आले आणि म्हणे, मला संपूर्ण चेहरा बदलून पाहिजे. बरं. मला ती व्यक्तीच नाही दिसायचं आहे, काहीतरी तिचं झालं असेल पर्सनल कारणांमुळे, कोणाशी तरी काहीतरी झालं असेल, तिला म्हणायचं होतं मला पूर्ण चेहरा बदलून पाहिजे आणि मला ताबडतोब करून द्या. तर मग तिला समजावं लागलं की ते ताबडतोब शक्य होत नाही. बरोबर. ते ओव्हर अ पिरियड ऑफ 2-3 इयर्स मी सगळं काही बदलू शकतो, पण त्या पिरियडमध्ये परत लोक तुमच्याकडे बघत राहिले आणि तुमच्या लोकांशी कॉन्टॅक्ट राहिलं तर लोकांना कळतच राहील की हीच व्यक्ती ही चेंज होते. तर मग पब्लिक आयमधून डिसअपिअर होऊन मग परत 2 वर्षांनी यावं लागतं पूर्ण चेंज होऊन. हे लोकांना पूर्णपणे समजत नाही, मग ते नीट समजावं लागतं. मग तिला सांगावं लागतं की नाही, असं पॉसिबल नाही, जरी प्लास्टिक सर्जिकली पॉसिबल आहे तरी तुला तो फायदा मिळणं पॉसिबल दिसत नाही. म्हणजे एका डॉक्टरची भूमिका किती मोठी असते, काउन्सिलर असतो, तो सर्जन असतो, तो लोकांची मनं ओळखतो आणि पूर्ववत त्याला छान जगण्यासाठी एक दिशा देतो. आणि नाही म्हणू शकणं हे सुद्धा इम्पॉर्टंट असतं. कोणीतरी डिमांड करते की आम्हाला हे पाहिजेच असं करून, आणि ते शक्य होत नसेल किंवा त्या प्रमाणात शक्य होत नसेल, तर त्यांना सांगता आलं पाहिजे की हे नका करून घेऊ, हे तुम्हाला योग्य नाही. हो. बरं डॉक्टर, आता दैनंदिन जीवनामध्ये अशा अनेक केसेस घडलेल्या आपण ऐकतो, पाहतो की लहान बाळ घरात खेळत आहे, त्याच्या अंगावर गरम पाणी पडलं, किंवा गृहिणी स्वयंपाक करते, तिचा हातच भाजला, किंवा काहीतरी पदर जळाला आणि हातच जळाला किंवा पाय जळाला त्या आग लागल्यामुळे. तर अशावेळी पूर्ण सगळं स्थिर स्थावर झाल्यानंतर फर्स्ट एड त्या व्यक्तीने काय द्यायला हवी? फर्स्ट एड, आता फ्लेम बर्न्स म्हणजे जिथे आग किंवा गरम तेल म्हणजे फ्लुइड इन्व्हॉल्ड आहे, गरम तेल किंवा गरम पाणी हे नॉर्मली हे खूप सगळ्यात कॉमन कॉजेस असतात. तर त्याच्यात पहिले तर जी आग आहे तिथपासून व्यक्तीला दूर करणं, किंवा हात गेला असेल तर तो बाजूला करणं, तिथपासून वेगळं करणं. त्याच्यावर साधारण नॉर्मल पाणी टाकणं, म्हणजे त्याचं इमिडिएट जे वरचं टेम्परेचर जे हाय झालेलं असतं ते कमी होऊन जातं, थोडंसं कंट्रोलमध्ये येतं. आणि मग त्याच्यानंतर मग वेगळे वेगळे ऑइंटमेंट्स अवेलेबल असले तरी स्टँडर्ड सिम्पल ऑइंटमेंट्स लावायला हरकत नाही ताबडतोब, जर का छोटासाच एरिया असेल तर अँटीसेप्टिक ऑइंटमेंट्स. पण नाहीतर मग इट इज बेस्ट टू शो अ प्लास्टिक सर्जन. बरोबर. त्यांचं एकदा ॲडवाईस घेतलं मग ते तुम्हाला बरोबर ॲडवाईस करतात की हे असं करायला पाहिजे, हे असं करायला पाहिजे, ॲडमिशन करायला पाहिजे की नको, किती सिरियस आहे,
पेशंटच्या जनरल कंडिशनवर फरक पडणार आहे का, मग तो किती पडू शकतो, मग त्याप्रमाणे ॲडमिशन डिसाईड करतो आम्ही. बरोबर. आणि हॉस्पिटलमध्ये ट्रीट करतो किंवा घरी ट्रीट करतो त्यांना. हो. तर तसं पहिली फर्स्ट एड म्हणजे तुम्हाला ते पाण्याखाली हात धरणं, जिथे जळलं आहे थोडा वेळच धरावा लागतो. असं खूप वेळ मग लोक खूप वेळ धरून ठेवतात, त्याची गरज नसते. आणि आईस वगैरे लावायची गरज नसते. नॉर्मल पाण्याखाली थोडा वेळ धरून मग इमिडिएट ट्रीटमेंट घ्यायची. डॉक्टरांकडे जाणं. पुष्कळदा ॲसिड हल्लाही आपण ऐकतो की ॲसिड फेकला गेला एका मुलीच्या चेहऱ्यावर किंवा कोणा एका व्यक्तीवर, स्किन पूर्ण जळून जाते, कधी डोळ्याचा आकार बदलतो, दृष्टीही जाते. अशासाठी प्लास्टिक सर्जनची भूमिका किती महत्त्वपूर्ण ठरते? खूपच महत्त्वाची, कारण ह्याच्यात डिफॉर्मिटी इतकी सिग्निफिकंट असते आणि इतकी सिव्हिअर असते. आणि स्किन पूर्ण चेंज करावी लागू शकते, पूर्ण रिप्लेस करावी लागू शकते. बरेचसे भाग नसतातच, अवयव गेलेले असतात, ते रिप्लेस करावे लागतात. तर ही प्रक्रिया खूप इम्पॉर्टंट असते प्लास्टिक सर्जिकली. आणि खूप फेमस केसेस त्याच्या झालेल्या आहेत. त्यांना खूप वेळ लागतो मात्र, आणि स्टेप बाय स्टेप चालतं ते. एक 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 करून आपल्याला कंट्रोल करून प्रत्येक गोष्ट रिप्लेस करणं हे करावं. म्हणजे बऱ्यापैकी पूर्व चेहरा होऊ शकतो. बऱ्यापैकी. स्कार्स तर राहतात, स्कार्स असे पूर्णपणे जात नाहीत. पण जे खूप वाईट डिफॉर्मिटीज असतात त्या खूप सिग्निफिकंटली चांगल्या होतात. बरं. म्हणजे ती व्यक्ती पुन्हा एक व्यवस्थित आयुष्य जगू शकते. बरोबर. आकार येतो, नॉर्मल आकाराकडे बरंचसं आपण जाऊ शकतो. तुम्ही अनेक वर्ष झाले समाजकार्यही या क्षेत्राशी निगडीत करतायत आणि खास करून भारतातील आदिवासी जो भाग आहे त्या भागात जाऊन तुम्ही सर्जरीज केलेल्या आहेत. तर आतापर्यंत कोणत्या सर्जरीज केल्या आहेत आणि किती लोकांनी लाभ घेतला आहे त्याचा? काहीशे लोकांचे सर्जरीज केल्या आहेत मी. म्हणजे हे आम्ही मेळघाटात दरवर्षी जाऊन मेळघाट सर्जिकल कॅम्प घेतो. तर तिथे प्लास्टिक सर्जरीज दरवर्षी 4 दिवस जाऊन तिथे आम्ही प्लास्टिक सर्जरी सुद्धा करतो आणि बाकीही सर्जरीज करतो. तर त्याच्यात जळलेले झालं. आता मेळघाटात लहान मुलांना जे कामगार लोक असतात अगदी आतल्या एरियाजमधले, ते त्यांच्या लहान मुलांना थंडीच्या दिवसात आग पेटवून त्याच्या बाजूला झोपवून निघून जातात. बरं. तर ही मुलं लोळली की त्यांचा हात पाय आगीत पडतो आणि ते जळून जातं. मग त्यांना घेऊन येतात. मग ते जळलेलं सगळं कॉन्ट्रॅक्ट झालेलं असतं, हात बाकडे तिकडे झाले असतात. मग ते सगळं सोडवणं, सरळ करणं, त्याला वेगळं स्किन लावणं, ह्या प्रकर्षाने ह्या सर्जरीज होत्या. आणि प्लस क्लेफ्ट लिप पॅलेट्स, डिफॉर्मिटीज, ह्या सर्जरीज आम्ही खूप केले. बरोबर. आणि अशा पद्धतीने त्यांनाही तो लाभ मिळालेला आहे. आणि मुख्य म्हणजे आपण म्हणतो ना की भारताचा विकास केव्हा होईल, जोपर्यंत खेड्यापर्यंत आपण पोहोचणार नाही, तिथपर्यंत ती ट्रीटमेंट जाणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने देशाचा विकास होणार नाही. आणि बस्तर या एरियात सुद्धा आजपर्यंत लोअर छत्तीसगडमध्ये सुद्धा बरेच कॅम्प्स केले. बरं. तर त्याच्यातही खूप लोकांना फायदा झाला. म्हणजे अशा लोकांनाही लाभ मिळतो, ही आनंदाची बाब आहे. पुढचाही टप्पा जाणून घेऊया, पण या ब्रेकनंतर. दर्शको, ब्रेकनंतर भेटूया आरोग्य संपदा या कार्यक्रमात. दर्शको, या छोट्याशा ब्रेकनंतर आरोग्य संपदा कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत. जाता जाता डॉक्टरांकडून महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर माहिती जाणून घेऊया. डॉक्टर, तुम्ही अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये काम केलेलं आहे, तर काय याचा हेतू होता? पहिली गोष्ट तर नॉलेज ट्रान्सफर, म्हणजे जे माझा अनुभव आहे आणि जे माझे स्किल्स आहेत ते लोकांपर्यंत, बाकी प्लास्टिक सर्जन्सपर्यंत पोचाव्या म्हणून सर्जिकल डेमॉन्स्ट्रेशन्स केले जातात. जसं मी खूप स्पेसिफिक सर्जरीज, ट्रिस्मसच्या सर्जरीज करतो जे बाकी कोणी करत नाही. तर मग ते लोकांना दाखवणं, म्हणजे त्यांच्याकडे असे लोक आले तर, पेशंट्स आले तर त्यांना ते ट्रीट करता यावं. दुसरं, आम्ही बाकी पेपर प्रेझेंटेशन्स वगैरे करतो, बाकीच्यांचं काम पाहतो आणि ऑर्गनाईजही करतो. ॲज मी आता प्रेसिडेंट होतो सेंट्रल इंडिया असोसिएशन प्लास्टिक सर्जनचा, तर त्याच्यात नॉलेज शेअर करणं एक असतं. मग महाराष्ट्र असोसिएशनचं मी एक्झिक्युटिव्ह मेंबर आहे, तर तिथेही माझं काम असतं की काही ना काहीतरी रोल घ्यावा असोसिएशनमध्ये. बरं. नॅशनल इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये मला स्पीकर म्हणून बोलवतात किंवा चेअरमन म्हणून बोलवतात आणि तिथे मी मग मॉडरेट करतो सेशन्स. हे सगळे आमचं कॉन्ट्रीब्युशन असतं की स्पेशालिटीला अजून चांगलं पुढे नेणं आणि सगळ्यांपर्यंत सगळं नॉलेज पोचणं. बरोबर. तुम्ही एक पुस्तकही लिहिलंय त्या अनुषंगाने, त्यावर काय प्रकाश टाकाल? सर्जरी फॉर ट्रिस्मस इन ओरल सबम्युकस फायब्रोसिस हे माझं पुस्तक आहे. ते सिंगापूरच्या स्प्रिंगर पब्लिकेशन्सनी पब्लिश केलं आहे. बरं. आणि ते युनिक पुस्तक आहे, जे तसा ह्या टॉपिकवर त्याच्या आधी कधीच असं पुस्तक पब्लिश झालं नव्हतं. इट्स अ सर्जिकल टेक्निक्स आणि कसं ट्रीटमेंट करायची ह्याच्यावर पुस्तक आहे. आणि सरप्रायझिंगली आम्हाला असं वाटलं नव्हतं त्याच्याबद्दल एवढा रिस्पॉन्स मिळेल. बरं. पण खूप हजार लोकांनी त्या पुस्तकाचा जगभर फायदा घेतला आहे, हे पाहून फार छान वाटतं आता जेव्हा आम्हाला लक्षात येतं की एवढ्या लोकांनी ते पुस्तक वाचलं. आता इतकं तुम्ही व्यस्त असता आणि प्रोफेशनच असं आहे की व्यस्त राहावंच लागतं, राहताच तुम्ही लोक, पण त्यातूनही तुम्ही वेळ काढला आहे आणि स्वतःच्या हॉबीजला पूर्णपणे न्याय दिलेला आहे. तुम्ही पक्षीशास्त्रज्ञ आहात, संगीतकार म्हणूनही आपली ओळख आहे, तर ही कशी आवड जोपासता?
पक्षीशास्त्रज्ञ म्हणजे अगदी लहानपणापासून मला आवड होती पक्ष्यांची आणि वाईल्ड लाईफची. तर पक्ष्यांकडे मला BNHS बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने ट्रेनसुद्धा केलं रॅप्टर्स म्हणजे हॉक्स अँड ईगल्स या स्पेशली ह्या कॅटेगरीमध्ये. मग मी थोडेसे सायंटिफिक कामही केलं त्याच्यावर, इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये प्रेझेंटेशन्सही केले माझ्या कामाचे, आणि एक पुस्तकही लिहिलं जे नागपूरच्या बर्डिंग कम्युनिटीसाठी आयडेंटिफिकेशनसाठी मी एक पुस्तक लिहिलं होतं, जे युनिक होतं. तेव्हा 15 वर्षापूर्वी तसे पुस्तकं अवेलेबल नव्हती ज्याच्यात फोटोग्राफ्स आणि आयडेंटिटी एस्टॅब्लिश करता येत होती. आणि हे सगळं काम चालू राहतं साईड बाय साईड. जेव्हा केव्हा एखादी सुट्टी मिळाली किंवा मी कॉन्फरन्सला कुठे दुसऱ्या ठिकाणी गेलो तर त्याच्याबरोबर एक अर्धा एक दिवसाचं बर्डिंग जॉईन करून किंवा फोटोग्राफीचं सेशन आम्ही असं सगळं करतो. बरं. आणि जगभर कम्युनिटी आहे बर्डर्सची, त्यामुळे लोकांना भेटायलाही छान वाटतं, त्यांच्याबरोबर बर्डिंग करायलाही छान वाटतं. आणि बर्डिंग स्पॉट्सना जाणं, ते स्पॉट्स खूप सुंदर असतात. बर्डिंगला जिथे आम्ही जातो ते ॲक्च्युली खूप सुंदर स्पॉट्स असतात, खूप सुंदर नॅचरली सुंदर एरियाज असतात. आपोआप तिकडे जाऊन राहणंही होतं. हो. म्हणजे असं म्हणतात ना अनेक जण की वेळ नाही आमच्याकडे, पण आपल्यासारखी एवढी बिझी व्यक्तीसुद्धा वेळ काढून आपल्या हॉबीजला पूर्ण करतं, ही तर किती चांगली गोष्ट आहे. तर काय सांगाल तुम्ही आमच्या दर्शकांना? वेळ काढावा लागतो. जसं आता संगीतसुद्धा शिकायचं, मला संगीत ॲज अ भाषा म्हणजे कसं कम्युनिकेट करतो आपण इमोशन्स थ्रू सूर आणि ताल, हे मला कळून घ्यायचं होतं, समजायचं होतं. म्हणून मी त्याचा अभ्यास करायचा. माझ्या लक्षात आलं स्वतःला गावं लागेल त्याच्याकरता, त्याच्याशिवाय ते नाही होणार. म्हणून मी शास्त्रीय गायन शिकायला सुरुवात केली. पंडित अनिरुद्ध देशपांडेंकडे मी शिकतो. आता सलग शिकून काही वर्षात इतकं हे हासिल करणं हा मुद्दाच नाही आहे. बरोबर. तर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जाऊन बसतो. गुरुजी सुद्धा आम्हाला म्हणतात तुम्ही येत राहा, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा येत राहा. मग आम्ही वर्षानुवर्ष हळूहळू थोडं थोडं जाऊन शिकतो. तर त्यामुळे पण शिकायला मिळतं आणि काहीतरी चांगलं ऐकायला मिळतं, शिकायला मिळतं. त्यामुळे तर थोडंसं जोपासावं लागतं, थोडा थोडा वेळ काढावा लागतो. हो. बरं, आता तंत्रज्ञान तर विकसित झालं आहे, तुम्ही त्याबद्दल खूप छान पद्धतीने सांगितलं. पण यामध्ये या सर्जरीजमध्ये अजून काही पुढे भावी योजना असं काही आहेत का तुमच्या डॉक्टर्सच्या मनामध्ये की नाही अजून याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे की त्याचा फायदा पेशंटला होईल पुढे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांना कळायला पाहिजे की कुठल्या सिच्युएशनमध्ये प्लास्टिक सर्जननी इन्व्हॉल्व्ह व्हावं. बरं. ते जसं जसं कळायला लागेल तसं लोक डायरेक्टली प्लास्टिक सर्जनकडे त्या सिच्युएशनसाठी येतील. मग वेळ जाणार नाही, मग मध्ये काही वेगळी ट्रीटमेंट होणार नाही. आणि दुसरं कारण प्लास्टिक सर्जन्स कमी आहेत, डिग्रीज मिळण्याचे तेवढे सीट्सच कमी आहेत. आम्ही काही हजारच प्लास्टिक सर्जन्स आहोत कम्पेअर्ड टू फिजिशियन्स, खूप सारे लोक आहेत. तर त्यामुळे ते लोकांना जनजागृती सगळ्यात महत्त्वाची. तर त्याच्यासाठी 15 जुलै म्हणून प्लास्टिक सर्जरी डे, नॅशनल प्लास्टिक सर्जरी डे म्हणून सुद्धा आम्ही सेलिब्रेट करतो, ज्याच्यात लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो वेगळ्या वेगळ्या माध्यमातून. बरोबर. तर मग आता जाता जाता आमच्या दर्शकांना काय सांगाल की कसं आनंदी राहायला पाहिजे, कसं जगायला हवं? याच्यासाठी मी एक छोटंसं किशोर कुमारच्या गाण्याचं कडवं मला ऐकवतो, फार सुंदर त्याचा अर्थ आहे. सपनों के ऐसे जहां में जहां प्यार ही प्यार खिला हो, हम जाके वहां खो जाए, शिकवा न कोई गिला हो, कहीं बैर न हो कोई गैर न हो, सब मिलके यूं चलते चले, जहां गम भी न हो आंसू भी न हो, बस प्यार ही प्यार पले, आ चल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले, जहाँ गम भी न हो आंसू भी न हो, बस प्यार ही प्यार पले, एक ऐसे गगन के तले. खूप छान डॉक्टर, खूप छान. आपली हॉबी तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने फुलवत आहात याचं कौतुक आहे. आणि नक्कीच वैद्यकीय शास्त्रामध्ये ही जी आपली प्लॅस्टिक सर्जरी उपचार पद्धती आहे ती आधुनिक उपचार पद्धतीचा ज्यांना गरज आहे त्यांनी नक्कीच फायदा करून घ्यायला पाहिजे असं जाता जाता नक्कीच म्हणूया आपण. तर डॉक्टर सुधांशू कोठे आपण इथे आलात आणि प्लॅस्टिक सर्जरी काया परिवर्तनाची प्रक्रिया कशी होते, कशा पद्धतीने केली जाते, सविस्तर माहिती दिलीत. दर्शकांच्या वतीने आणि नागपूर दूरदर्शनच्या वतीने आपले आभार. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.